प्रकाश आंबेडकर यांनी शिवसेनेत यावं, त्यांचं स्वागत आहे असं नीलम गोरे यांची प्रकाश आंबेडकरांना तशी ऑफरच आहे। मराठा आरक्षणासंदर्भात एक दिवसीय अधिवेशन घेण्यात येणार असल्याचं देखील नीलम गोरे म्हणतात। प्रकाश आंबेडकर वंचितमध्ये आहे। काय झाले, एक म्हणजे वैचारिक स्तरावर बोलते मी, दबावाचं राजकारण करायचं का मेनस्ट्रीम पॉलिटिक्स करायचं, म्हणजे आपणच मुख्य पक्ष म्हणून लढवायचं का कुठल्या पक्षाच्या बरोबर आघाडी करायची, या द्वंद्वामध्ये आंबेडकरी चळवळ कायम सापडलेली होती। आणि ज्यावेळेला आमच्यासारख्या लोकांना असं जाणवलं की कुठेतरी सातत्याने कुणाबरोबर जायचं हे ठरवायला पाहिजे आणि द्विध्रुवीकरण झाले, म्हणजे एका बाजूला भाजप आणि संबंधित पक्ष आणि एका बाजूला काँग्रेस आणि इतर पक्ष। प्रकाश आंबेडकर असो किंवा जयदेव गायकवाड असो, माझ्या त्यांना शुभेच्छा आहेत। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं की शासनकर्ते जमात बना, तसं त्या बाजूने यश मिळालं तर उत्तम आहे, पण नाही मिळालं तरी शिंदे साहेबांची ऑफर कायम आहे त्यांना, त्यामुळे त्यांनी यावं असं मला वाटतं। मराठा समाजाला आरक्षण देत असतानाच बाकीच्या समाजावर कोणावरतीही अन्याय होता कामा नये अशा प्रकारची भूमिका माननीय मुख्यमंत्र्यांची आहे आणि त्या संदर्भामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी ग्वाही दिलेली आहे। त्याबद्दलचा जो आदेश आहे त्याच्यावरती ऑब्जेक्शन्स आणि काय कोणाचं काय म्हणणं आहे याच्यावरती चर्चा होऊन त्यानुसार तो प्रक्रियेनुसार तो आदेश पारित होईल पुढच्या काळात। माझ्या माहितीप्रमाणे लवकरच एक दिवसाचं अधिवेशन सुद्धा घेतलं जाणार आहे, त्याच्याबद्दल आम्हाला अधिकृतरित्या अजून तारीख अवगत झालेली नाहीये, परंतु 26, 27, 28 ही जी फेब्रुवारीची तारीख आहे त्याच्या अगोदर एक दिवस मध्ये मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरती सुद्धा अधिवेशन होणार आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।